नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये ह्या साडीपासून सुंदर असा घागरा चोली ड्रेस स्टिच करणार आहोत 9 ते 10 वर्षाच्या मुलीच्या मापाचा। हे जे माप आहे ते अंगावर घेतलेलं आहे। तर ही साडी जी आहे ती बघू शकता अशा प्रकारे आहे। काठ खूप सुंदर आहेत त्याचे आणि खूप सुंदर असा ड्रेस याच्यातून तयार झालेला आहे। तर याच्यामध्ये मी टॉप पार्टचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे। लेहंग्याचं जे स्टिचिंग आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। हा फायनल लुक आहे ड्रेसचा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तर इथे मी पहिल्यांदा टॉप पार्टचं कटिंग करून घेणार आहे। अस्तर घेतलेलं आहे। तर अस्तर जे आहे ते 4 फोल्डमध्ये घ्यायचं आहे। हे जे माप घेतलेलं आहे मी ते अंगावर माप घेतलेलं आहे त्याप्रमाणेच मी कटिंग करणार आहे। जो टॉप पार्ट आहे त्याची पूर्ण उंची आहे 18 इंच। तर त्याच्यामध्ये मी 5 इंचची फ्रिल तयार करणार आहे आणि 13 इंचचा टॉप तयार करणार आहे, म्हणजे टोटल आपली ती 18 इंच होईल। तर इथे मी 13 इंच टॉप पार्टचं कटिंग करणार आहे। तर त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे 14 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि खाली 5 इंचाची आपली फ्रिल तयार होईल। 1 इंच शिलाईमध्ये जाणार आहे म्हणून 1 इंच त्याच्यामध्ये ॲड करून घेतले। 14 इंचावर मार्किंग करून घेतलं, लाईन ड्रॉ करून घेतली। शोल्डरचं माप इथे घेतलेलं आहे 5.5 इंचावर शोल्डरचं मार्किंग केलं समांतर अंतरावर आणि आर्महोलचं सुद्धा 5.5 इंचावर मार्किंग केलं आणि त्या ज्या दोन्ही लाईन आहेत त्या ड्रॉ करून घेतल्या। आर्महोलच्या लाईनवर चेस्टचं मार्किंग करायचं आहे। तर चेस्ट आहे इथे 24 इंच, तर त्याचा चौथा भाग घेतला 6 इंच प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच लूजिंग दिलेलं आहे आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। तर असं हे मार्किंग करून घेतलं। कमरेच्या बाजूलाही सेम तेवढ्याच मापाचं मार्किंग करून घेतलं 8.5 इंचचं। ही लाईन जी आहे ती सरळ ड्रॉ करून घेतली। इथे कमरेच्या बाजूने खाली अर्धा इंच वरती एक मार्किंग केलं आणि इथे असं गोलाकार आकार दिला, त्याच्यामुळे कमरेच्या बाजूचा फिटिंग छान बसतं। इथं आर्महोलच्या तिथून 1 इंचावरून बॅकच्या आर्महोलचा आकार देऊन घेतला, गोलाकार असा आकार देऊन घेतला। ही जी आर्महोलची लाईन आहे तिथून आतमध्ये अर्धा ते पाऊण इंचावर एक मार्किंग करायचं आणि ही लाईन अशी क्रॉस जोडून घेतली आणि तिथून 1 इंचावरून फ्रंटच्या आर्महोलचा आकार दिलेला आहे। तर असे दोन्ही आर्महोलचा आकार देऊन झालेले आहेत। गळारुंदी इथे घ्यायची आहे। तर गळारुंदी इथून घेतली, बंद बाजूकडे 2.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि पुढचा गळा आहे 4 इंच, तर मी एक 4.5 इंचावर मार्किंग करून घेतलं। आता गळा जो आहे तो मी नंतर कॅनव्हासवर तयार करणार आहे, कारण याला पॅटर्न तयार करायचा आहे गळ्याला। तर मी फक्त इथे बॉक्स ड्रॉ करून घेतला। आता जसं मार्किंग केले त्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे। दोन्ही पार्ट कटिंग केल्यानंतर फ्रंट आणि बॅक सेपरेट करून घ्यायचा, त्याच्यावर नावं देऊन घेतली आणि फ्रंटचा जो आर्महोलचा आकार आहे तो कट करून घेतला। बॅक साईडचा जो भाग आहे तर तिथे गळारुंदी घेतली 2.5 इंच आणि गळा खोली घेतलेली आहे 2.5 इंच, त्याचं मार्किंग करून घेतलं। तिथे गळ्याचा जो आहे तो गोलाकार आकार देऊन घेतला आणि केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घेतलं। फ्रंटचा नेक जो आहे तो आपण कॅनव्हासवर तयार करणार। हे बॅक आणि फ्रंटचं कटिंग झालेलं आहे। तर आता तेवढ्याच मापाचं साडीचा नेसत्या पदराकडचा जो भाग आहे तो कटिंग करून घेतलेला आहे मेन फॅब्रिकचा। तर मेन फॅब्रिक जे आहे ते अस्तरपेक्षा थोडं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे साईडने, कारण स्टिचिंग करताना ते व्यवस्थित स्टिच करता यावं त्यासाठी। तर दोन्ही पार्टचं मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे। इथे फ्रंटचा जो भाग आहे तो मेन फॅब्रिक जे आहे तर त्याला आतल्या बाजूने जोडून घेतलेला आहे। चारही बाजूने स्टिच करून एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे। बॅक पार्ट तयार करण्यासाठी खाली बॅक पार्ट मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावर बॅकचा हा जो पार्ट आहे तो ठेवलेला आहे। जसं गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे एक पेरचं मार्जिन ठेवून स्टिच करून घेतलं। गळ्याच्या आकाराप्रमाणे मेन फॅब्रिक कट करून घेतलं आणि त्याला नॉचेस देऊन अस्तर जे आहे ते पलटी करून घेतलं आतल्या बाजूने। गळ्याचा जसा आकार आहे आकाराप्रमाणे मी ते एक प्रेस स्टिच देऊन घेतली। आता अस्तर जे आहे ते संपूर्ण मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे आणि जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कटिंग करून घ्यायचं आहे। तर इथे असा बॅक पार्ट हा आपला तयार करून झालेला आहे। याला आता हुकायची पट्टी लावणार आहे मी। तर इथे बॅक पार्ट जो आहे तो मधोमध बरोबर सेंटरला फोल्ड करून घेतला आणि तिथे कट करून घेतला। इथे ओपन झाल्यामुळे परत एकदा स्टिच करून घेतलं त्याच्यावर। आता इथे एक पट्टी घेतलेली आहे हुक आय बनवण्यासाठी, 3 इंचाची एक पट्टी घेतली। आपला जो डावा हात आहे तर त्या पार्टला ही पट्टी जोडायची आहे। तर खाली पट्टी ठेवली, त्याच्यावर हा मेन पार्ट ठेवलेला आहे आणि वरती फोल्ड करण्यासाठी थोडीशी पट्टी एक्स्ट्रा सोडली। ते फोल्ड केलं पहिल्यांदा आणि फोल्ड करत एक पेरचं मार्जिन ठेवत स्टिच करून घेतलं। खाली एक्स्ट्राची कटिंग करून घेतली। त्याच्यानंतर ही पट्टी जी आहे ती पलटी केली
आणि एक त्याच्यावर दाब शिलाई देऊन घेतली। तर इथे पण एक स्टिच करून घेतलं। परत एकदा छोटंसं एक फोल्ड केलं आणि पट्टी जी आहे ती पहिली जी स्टिच दिलेली आहे तर तिथे आपल्याला फोल्ड करून घ्यायची। तर ही पट्टी जी आहे ती बाहेरच्या बाजूने पूर्णपणे निघाली पाहिजे, कारण आपण त्याच्यावर आय बनवणार आहोत। तर इथे मी मशीनवरच आय तयार करून घेणार आहे आणि वरच्या बाजूने सुद्धा फोल्ड केल्यामुळे फिनिशिंग चांगली येईल। आता परत एक दुसरी मी पट्टी घेतलेली आहे, साधारणतः 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ती हुकसाठी लावायची आहे। तर आपल्या उजव्या बाजूला ही पट्टी आहे तो पार्ट खाली ठेवलेला आहे आणि त्याच्यावर पट्टी ठेवलेली आहे। वरती थोडंसं फोल्ड करण्यासाठी एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे। पलटी केली, त्याच्यावर एक दाब शिलाई देऊन घेतली। इथे फोल्ड करण्यासाठी थोडंसं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे अस्तर, त्याच्यावर स्टिच करून घेतलं। एकदा पट्टी फोल्ड केली आणि पूर्णपणे दुसऱ्यांदा पट्टी जी आहे ती आतमध्ये फोल्ड केली। तर ही पट्टी जी आहे ती पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करायची आहे, म्हणजे हुक पट्टी तयार होईल। तर इथं बघू शकता अशा प्रकारे आपली हुक आणि आयची पट्टी तयार झालेली आहे। तर इथे मला जेवढे हुक लावायचे आहे तेवढं मी ओपन ठेवले आणि त्याच्यानंतरचं जे आहे ते इथे मी पॅक करून घेणार आहे। इथे मी वरून 1-1 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे आणि मी इथे हुक लावून घेणार, हुकसाठी आय बनवून घेणार आहे। तर मी इथे साधारणतः 7 आय जे आहेत ते बनवून घेणार आहे आणि जे खालचं जो भाग आहे तो पॅक करून टाकणार आहे। तर इथे मी मशीनवरच आय जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत। इथे आता मशीनवर आय बनवून झालेले आहेत। दुसरा जो पार्ट आहे तर तिथे हुक लावणार आहे, तर ते मी मार्किंग करून घेतलं आणि दुसऱ्या बाजूला ते मार्किंग डार्क करून घेतलं, म्हणजे आपल्याला हुक लावताना व्यवस्थित लावता येईल। आता खालचा जो भाग आहे इथे मी व्यवस्थित हुक आयच्या पट्टीवर व्यवस्थित पट्टीवर पट्टी ठेवून जो खालचा ओपन भाग आहे तो मी इथे जोडून घेतलेला आहे। एक स्टिच उभी दिलेली आहे तिथे आणि हा जो भाग आहे तर जोडून घेतला। तर बघू शकता अशा प्रकारे ही आपली फिनिशिंग आलेली आहे। मागच्या बाजूची हुक लावल्यामुळे ते घालायला काढायला सुद्धा अगदी सोपं जातं। फ्रंट पार्टला पॅटर्न तयार करण्यासाठी असे काठ जे आहेत ते एकमेकांना मी इथे जोडून घेतलेले आहेत। आता कॅनव्हासवर आपण कटिंग करणार आहे गळ्याची। इथे मी डबल फोल्ड मध्ये कॅनव्हास घेतलेला आहे, कॅनव्हास पेपर, आणि फोल्ड बाजू माझ्याकडे। तर इथे एक लाईन ड्रॉ करून घेतली आणि तिथून खाली गळ्याचा जे माप आहे ते घेतलेलं आहे 5 इंचावर मार्किंग केलं आणि 2.5 इंच गळा रुंदी घेतली। तर असा हा एक बॉक्स आहे तो ड्रॉ करून घेतला। खालून इथे 1 इंचावर मार्किंग केलं आणि इथून असा गळ्याचा पंचकोनी आकार देऊन घेतलेला आहे। त्याच्याकडेने 1.25 इंच किंवा 1.5 इंच एक्स्ट्राचं घेऊ शकता आणि जसा आकार आहे गळ्याचा त्याचप्रमाणे बाहेरचाही आकार काढून घ्यायचा आहे। केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घेतलं। आता हा जो कॅनव्हास आहे तो काठ आपण तयार करून घेतलेले जॉईन करून तर त्याच्यावर लावायचा आहे। तर इथे दुसऱ्या बाजूला सुद्धा पुसटचं मार्किंग दिसतं, तर दोन्ही बाजूला मी मार्किंग जे आहे ते ड्रॉ करून घेतलेलं आहे। तर काठाची बाजू उलटी ठेवलेली आहे, त्याच्यावर कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे। सेंटरला पहिल्यांदा टिप मारून घेतली आणि जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे स्टिच करून घेतलं। त्याच्यानंतर कडेने अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि ते कट करून घ्यायचं आहे बाकीचं राहिलेलं। वरच्या बाजूने जसं गळ्याचं माप आहे त्याप्रमाणे कट करायचं आहे। इथे नॉचेस देऊन घेतले, जे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ते कडेने फोल्ड करून घ्यायचं आहे। तर इथे व्यवस्थित हे फोल्ड झालं पाहिजे, गळ्याचा छान आकार दिसला पाहिजे आपल्याला, अशा प्रकारे इथे फोल्ड करून घ्यायचं आहे। तर हे मी जोडून घेतलेलं आहे कॅनव्हासला। आता हा जो आकार आहे गळ्याचा तो आपल्याला मेन फॅब्रिकला लावायचा आहे। तर इथे सेंटर पॉइंट मार्किंग करून घेतलं। अस्तरच्या बाजूकडून हा जो गळ्याचा आकार आहे तो ठेवलेला आहे। अस्तरची बाजू वरती आहे आणि त्याच्यावर हा गळ्याचा आकार बरोबर सेंटरला सेंटर मॅच करत ठेवला आणि गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे स्टिच करून घेतलं। त्याच्यानंतर मध्ये 1.25 इंचाचं मार्जिन ठेवून गळ्याचा आकार कट केला आणि नॉचेस देऊन घेतले आणि हा जो आकार आहे तो बाहेरच्या बाजूने पलटी करून घेतला। तर छान तो बाहेरच्या बाजूने पलटी झालेला आहे, बघू शकता इथे दाखवले त्याप्रमाणे। तर याच्यावर मी जरा प्रेस करून घेतलं म्हणजे ते व्यवस्थित सेट झालं आणि याला गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे एक दाब शिलाई देऊन घेतली। त्याच्यानंतर मी इथे अशी त्रिकोणी ही लेस आहे ती घेतलेली आहे आणि ती लेस जी आहे ती जे किनारा आहे आपण तयार केलेला गळ्याचा आकार त्याच्या आतमध्ये घालून थोडेसेच त्याचे कॉर्नर बाहेर काढून मी इथे जोडून घेतलेले आहे। तुम्हाला त्या हव्या त्या आकारामध्ये इथे तुम्ही गळ्याचा लेस जी आहे ती गळ्याची लावू शकता। तर इथे लेस लावल्यामुळे त्याचा लुक जो आहे तो खूप सुंदर आलेला आहे। तर असा हा आपला फ्रंट पार्ट सुद्धा तयार झालेला आहे। फ्रंट आणि बॅक पार्टला आता फ्रिल तयार करायची आहे। तर मी इथे 6 इंचाची पट्टी तयार करून घेतलेली आहे, कट करून अशी लांब पट्टी कट करून घेतलेली आहे साडीच्या फॅब्रिकची। तर 1 इंच शिलाई मार्जिन घेतलंय पट्टीमध्ये, 5 इंचची तयार करायची। तर खालच्या बाजूने मी असं डबल फोल्ड करून घेतलेलं आहे
आणि वरच्या बाजूने थोडं शिलाईमध्ये जाणार आहे, तर बरोबर ती 5 इंचाची पट्टी तयार होईल। तर मी इथे दोन्ही ज्या पट्ट्या आहेत बॅक साईड आणि फ्रंट साईडची, तर त्या पट्ट्यांना खालच्या बाजूने असं फोल्ड करून घेतलेलं आहे। बघू शकता डबल फोल्ड करून घेतलेलं आहे बारीक असं, आणि पट्टी तयार करून घेतलेली आहेत। तर इथे फ्रंट पार्टला मी इथे काठ लावणार आहे थोडं कमरेच्या बाजूने, त्याच्यामुळे त्याचा लुक अजून छान येईल। तर इथे मी काठ कट करून घेतलेला आहे तेवढ्याच मापामध्ये, थोडंसं वरच्या बाजूने फोल्ड करण्यासाठी ठेवलेलं आहे। आणि इथे कमरेच्या बाजूने हा जो काठ आहे तो जोडून घेतलेला आहे, इथे फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे। एक्स्ट्राचा जो आहे तो कटिंग करून घेतलाय। हा काठ लावल्यामुळे फ्रंटचा जो पार्ट आहे त्याला लुक खूप सुंदर आलेला आहे। आता याच्यावर आपल्याला फ्रिल जोडायची आहे, तर फ्रिलसाठी जी आपण पट्टी तयार करून घेतली ती घेतली, कडेने 2-2 इंच एक्स्ट्रा सोडून दिले, ते फिटिंगमध्ये जाणार आहे आपलं, तिथे प्लीट घालायच्या नाही आहेत। आणि पुढे त्या 2 इंचापासून पुढे एकसारख्या अंतरावर आणि एकसारख्या मापामध्ये प्लीट ज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत। आणि ह्या ज्या प्लीट आहेत त्या जेवढ्या दाट असतील तेवढं त्याचा लुक खूप सुंदर येतो, त्याच्यामुळे अगदी जवळ अशा प्लीट घालायच्या आहेत आणि भरपूर प्लीट घालायच्या आहेत, त्याच्यामुळे त्याचा लुक खूप छान येईल। ही पट्टी जोडून झालेली आहे, तर आता बघू शकता याचा लुक कसा आलेला आहे। तर आतमध्ये मी अस्तरची पट्टी पण जोडणार आहे, तुम्हाला नसेल हवं तर नाही जोडली तरी चालेल। तर इथे मी अस्तरची 5 इंचाची पट्टी घेतलेली आहे लांब अशी, आणि तिला पण खालून असं 1 इंचाचं फोल्ड करून घेतलेलं आहे। ही पट्टी पण इथे लावून घ्यायची आहे, 2 इंच अंतर सोडून मग प्लीट घालून घ्यायचे आहेत। आणि मध्ये जे दिसणार आहे, समजा धागे दोरे दिसत असतील तर तुम्ही तिथे ओव्हरलॉक करून घेऊ शकता। तर असंच फ्रिल जी आहे ती बॅक साईडच्या पार्टला सुद्धा मी तयार करून घेणार आहे। तर बघू शकता याचा लुक छान आलेला आहे। तर असा मी बॅक पार्ट सुद्धा तयार करून घेणार आहे। इथे मी फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट असे दोन्ही पार्टला फ्रिल जोडून घेतलेले आहेत आणि दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत। छोट्या मुलींच्या पफ स्लीव्स कशा तयार करायच्या याचा सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे, तर याच ड्रेसच्या मी पफ स्लीव्स तयार केलेल्या आहेत, तर त्या मी तयार करून घेतल्या। तो व्हिडिओ तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता, अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे। आता इथे मी पफ स्लीव्स ज्या आहेत त्या जोडून घेणार आहे, सेंटरपासून जोडून घ्यायच्या आहेत। पहिल्यांदा शोल्डर जोडून घेतले आणि मग पफ स्लीव्स जोडून घेतलेले आहेत। तर जोडताना फ्रंटचा जो आकार आहे मुंड्याचा स्लीव्हचा, तर तो पण देऊन घ्यायचा आहे। इथं स्लीव्ह जर एक्स्ट्रा झाली तर कट न करता एखादी प्लेट घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये, आणि समजा कमी पडली तर एखादी प्लेट काढून घ्यायची आहे। तर तो स्लीव्हचा व्हिडिओ तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता। तर अशा मी दोन्ही स्लीव्ह ज्या आहेत ते तयार करून घेतल्या, आणि स्लीव्हजमुळे या ड्रेसला खूप सुंदर लुक आलेला आहे। इथे व्हिडिओ थोडासा शूट झाला नाही, तर इथे पहिल्यांदा काय केलं, सरळ बाजूकडून जे टॉप पार्ट आहे तो जोडून घेतलेला आहे, मग त्याला पलटी केला आणि त्याच्या आतल्या बाजूने एक शिलाई देऊन घेतली। त्यानंतर फिटिंगचं मार्किंग करून घेतलंय आणि फिटिंगचं मार्किंग जसं केलंय त्याप्रमाणे स्टिच करून घेतलंय। त्यानंतर आतमध्ये जो आपण काठ जो जोडलेला आहे, तर त्या काठाच्या वरती अशी एक नॉट लावून घेतलेली आहे बांधण्यासाठी बॅक साईडला। तर जसं फिटिंगचं माप आहे त्याप्रमाणे टाकून घेऊन याला 2-2 स्टिच करून घेतलेले आहेत। तर असा आपला हा टॉप पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे। व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये सांगितलेला आहे, काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, ड्रेस कसं झालं हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि शिलाई काम जे आहे ते सोप्या पद्धतीने शिकता येईल। तर याला खूप सुंदर असा लुक आलेला आहे, आणि कमरेच्या बाजूला मी इथे गोल्डन कलरची जी नॉट असते ती लावून घेतलेली आहे बांधण्यासाठी बॅक साईडला, त्याच्यामुळे त्याचा लुक खूप सुंदर आलेला आहे। तर याचं स्कर्टचं जे कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे। बाहीचा व्हिडिओ तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। इथे छान असे लटकन तयार करून घेतलेले आहेत, आणि ड्रेसचा फायनल लुक याच्या आधी तुम्ही पाहिलेलाच आहे। प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलवर याच्या आधीसुद्धा भरपूर व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे अपलोड आहेत, तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करून ते व्हिडिओसुद्धा पाहू शकता। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेव्हा माझा नवीन व्हिडिओ येतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं आणि व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला पाहता येईल। भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये। धन्यवाद।